नमस्कार, मैं मनोज कुमार एनजीपी लाइव न्यूज में आप सबका स्वागत करता हूं। तो चलिए रुक करते हैं आज की हेडलाइंस की ओर। अमरावती येथे राहणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध मनीष पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी त्यांना मानसिक त्रास दिल्या कारणाने 2 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे। तसे वकिलामार्फत त्या दाम्पत्याला कायदेशीर नोटीस देखील पाठविली। त्याचबरोबर सायबर पोलिसातही या दाम्पत्याविरुद्ध तक्रार करणार असल्याची माहिती मनीष पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। तिथले काही स्थानिक लोक होते अमरावतीचे, त्यांनी असं म्हटलं की आम्हाला हमको भी एक वर्ल्ड रिकॉर्ड करना है कुछ अलग तरीके से। तो आप बताइए, तो मतलब किस पे करना है? तो आप बताइए। बोले आने वाले दिनों में किशोर कुमार जी का जन्मदिन है 4 अगस्त को, तो उसके ऊपर अपन एक वर्ल्ड रिकॉर्ड कर सकते हैं। तो कैसा? तो बोले 96वीं जयंती है, इसलिए 96 आवर्स का हम एक वर्ल्ड रिकॉर्ड करते हैं। तर मग हे गोष्ट जेव्हा त्यांना माहीत पडलं की हे दुसरे लोक कार्यक्रम इथे करणार आहेत, तर त्यांनी मग मला संपर्क केला। बोले सर तुम्ही असं कसं काय करता, तुम्ही त्यांना कसं काय कार्यक्रम देता, तो कार्यक्रम आम्हाला द्या। मी म्हटलं असं नाही, ऑलरेडी मी त्यांना शब्द दिलेला आहे, सगळं काय झालेलं आहे, नाही असं नाही। मग ते नाही म्हणजे हा कार्यक्रम फेल होईल असं होईल तसं, त्यांनी खूप कन्व्हिन्स केला। म्हणून नाही सक्सेस होईल म्हटलं, तुम्ही सोबत काम करा। मग त्यांना माहीत नाही काय झालं काय नाही, ते शांत बसले आणि बरोबर कार्यक्रमाचं ज्याचा 4 ऑगस्ट येत आहे हप्त्याभर आधी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे आणि माझ्यावर खोटे खोटे आरोप लावले। काय लावले? तर हा कार्यक्रम नाही झाला पाहिजे, किशोर कुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड जो आता 8 ऑगस्टला सक्सेसफुली झाला, तो वर्ल्ड रेकॉर्ड नाही झाला पाहिजे म्हणून त्यांनी खूप उलटे सिधे व्हिडिओ टाकले। का टाकले? कारण माझी तब्येत खराब झाली पाहिजे, माझ्या मानसिक त्रास झाला पाहिजे। पण तिथले जे लोक होते अमरावतीचे 160 लोकांनी 165 लोकांनी पार्टिसिपेट केलं। काही लोक मला भेटले तिथे, त्यांनी एकच गोष्ट म्हटलं मला की सर तुम्ही तुमची तब्येत सांभाळा, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही सफल करून दाखवू, यांच्याकडे काही तुम्ही लक्ष नको द्या। तर मग मला हिंमत आली, म्हटलं हे लोक जेव्हा करायला तयार आहेत तर म्हटलं ठीक आहे। मग मी त्यांना गायडन्स केले आणि या 8 तारखेला 4 तारखेला किशोर कुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड चांगल्या पद्धतीने सुरू झाला। लोकांनी खूप प्रतिसाद दिला, तो हॉल खचाखच भरून होता अमरावतीकर लोकांचा। आणि 8 ऑगस्टला 96 आवर्स कंप्लीट झाले आणि तो सक्सेसफुल झाला वर्ल्ड रेकॉर्ड। माझी थोडी तब्येत बरोबर नव्हती, मग त्यांचा ते व्हिडिओ सुरूच होता, मग मी काय उत्तर द्यायचं? कारण इतकं कसं असते, सगळ्याला मुलं बाळं असतात। अगर आपलं मुलं बाळं कोणी व्हिडिओ पाहते त्यांना काय वाटेल मग की ही क्या है, कारण ते चांगलंच पाहिलं त्या लोकांनी, इन्होंने क्या ऐसा गलत काम किए। मग कसं झालं की माझी मानसिक अवस्था खूप टेन्शन आलं मला। मग मी यांना सांगितलं वकील साहेब मी काय करू, बोला इतकं काय जबाब देऊ? बोला मी बोले कायदेशीर जबाब देणार आहे। तर मग मी काय त्यांना जबाब दिला, कारण ते ज्या पद्धतीने मग याला कुठे ना कुठे थांबवणं पडेल ना। तर मग मी काय करायचं, मग मी सरळ वकीलच्या थ्रू काल 2 करोड रुपयाचा त्यांच्या अंगावर मी दावा ठोकलेला। तो ये थी अब तक की प्रमुख खबरें। आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए। हमारे YouTube चैनल को लाइक, शेयर तथा सब्सक्राइब अवश्य करें। खबरों का सिलसिला ऐसे ही जारी रहेगा।